आणि ते मोलाची सहकार्य करतात सरांना. आणि ते कारण काय टेक्निकल बाबी ह्या फार किचकट आणि अवघड असतात, परंतु त्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत जावे यासाठी सुदर्शन कंजे हे खूपच परिश्रम घेतात. तर म्हणजे या लॉकडाऊन काळामध्ये फार ह्याचा तुम्हाला ह्या तंत्राचा चांगला फायदा झाला असेल. हो, नक्कीच. आमच्याकडे ऑलरेडी डिजिटल बोर्ड आणि कॅमेराचं सेटअप होतं आणि त्याच्या थ्रू आम्ही विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये युट्यूबवरती आणि नंतर आमच्या जोशी मॅथ क्लासच्या ॲपवरती आम्ही विद्यार्थ्यांना सेवा देत आहोत. 11-12च्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस उपलब्ध करून दिलेत. त्याचप्रमाणे आपल्या ॲपमध्ये आपण विद्यार्थ्याला व्हिडिओ लेक्चर, नोट्स, असाइनमेंट आणि लाईव्ह झूमवरती पण लेक्चर आपण घेतो. डेली जे काही सर लाईव्ह शिकवतात, इथं जे फिजिकली मुलं प्रेझेंट राहतात त्या मुलांना जे फिजिकली मिळतं सेम आम्ही लाईव्ह मध्ये झूम लाईव्ह वरती आमच्या ॲप थ्रू विद्यार्थ्यांना देतो. जे विद्यार्थी इथे येऊ शकत नाही त्या विद्यार्थ्यांना आम्ही लाईव्ह देतो. ओके ओके. नमस्कार प्रेक्षक हो, गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. श्रीनिवास रामानुजन यांची आज जयंती आहे. हा दिवस देशभर गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने आज आपण जोशी मॅथ क्लासचे संचालक व दानशूर व्यक्तिमत्व सुधाकरराव जोशी यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. रामानुजन यांच्या बद्दल आपण थोडी माहिती द्याल. गणित दिवस म्हणून का साजरा केला जातो? 22 डिसेंबर हा जो दिवस आहे तो श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्या व्यक्तीला अवघं 32-33 वर्षाचं आयुष्य लावलं आणि त्या व्यक्तीने 32-33 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही गणितासाठी कार्य करून ठेवलं ते खूप अलौकिक आहे. म्हणजे अजूनही त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी उकल होत नाही. आणि जागतिक स्तरावर याची नोंद घेतली गेली. म्हणजे जसं की मॅथमॅटिकल सोसायटी लंडन त्या ठिकाणी त्यांनी जे काही संशोधन केलं आहे, जे काही इक्वेशन्स तयार केले तर त्याच्यावरती आज खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. त्यांच्या जीवनावर एक पिक्चर पण निघाला. तो म्हणजे हॉलिवूडनं काढला पिक्चर, मॅन हू नो इन्फिनिटी म्हणून. इन्फिनिटी ही संकल्पना आपल्याकडे अनंत म्हणून स्वीकारली जाते. म्हणजे जे अमर्याद आहे, तर ज्या माणसाला अमर्याद आहे काय आहे हे माहिती आहे, हे त्या पिक्चरचं नाव. आणि तो कोण आहे तर श्रीनिवास रामानुजन. आणि अत्यंत साधं व्यक्तिमत्व, एखाद्या छोट्या कुटुंबात जन्मलेलं, कुठलीही पार्श्वभूमी नाही आणि शिक्षणाची कुठलीही साधनं उपलब्ध नसताना छोट्या खेडेगावामध्ये राहून अगदी जागतिक दर्जाचं संशोधन त्या व्यक्तीने केलं. म्हणून त्या व्यक्तीचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. अच्छा. तर हे गणिताचं काय महत्व आहे सर सध्या? कुठलीही भाषा, म्हणजे जगामध्ये 2 भाषा आहेत, युनिक लँग्वेज म्हणतो आपण, जे की सगळीकडे कॉमन आहेत. त्यातली एक भाषा गणित आहे आणि दुसरी आहे संगीत. आपली बोलीभाषा कुठलीही असू द्या, तिथे संगीत आहेच आहे, तिथे गणित आहे.
मग ते तुम्ही कुठल्याही भाषेतून बोला, म्हणजे इतकं गणिताचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि फक्त शैक्षणिक आयुष्यामध्येच गणित लागतं असं नाही. जेव्हा व्यवहारामध्ये जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्याच्या प्रत्येक गोष्टीचा गणिताशी संबंध आहे. त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्याचं गणित चांगलं आहे त्याचं करिअर तर चांगलं निश्चित होईलच, पण त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्याला करिअर करायचं आहे किंवा जो काही व्यवहार करायचा आहे त्यामध्ये सुद्धा त्याच्या गणिताच्या ज्ञानाचा निश्चित उपयोग होऊ शकतो. अच्छा सर, गणित हा क्लिष्ट विषय आहे, अवघड विषय आहे, म्हणून त्याच्याकडे बरेचसे जण दुर्लक्ष करतात. पण गणितामध्ये करिअर करता येतं का? नाही, ह्याच्यामध्ये मुळात सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याबद्दल एक गैरसमज पसरवलेला आहे की गणित हा किचकट विषय आहे, क्लिष्ट आहे, अवजड आहे. परंतु जर तो विषय सोपं करून देणारे शिक्षक त्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये भेटले तर गणित इतका सोपा विषय कुठलाच नाही. एक तर गणितामध्ये फक्त तुम्हाला फॉर्म्युले सोडले तर बाकी पाठ करायची गरज नाही काहीच. तुम्हाला फक्त पद्धती माहीत असलं पाहिजेत आणि फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत. ते फॉर्म्युले सगळे पाठ करण्याची गरज नसते. ज्याचा वापर कमी असतो तेच फक्त पाठ करावं लागतं. आणि गणितामध्ये त्या शिक्षकांनी जर त्या विद्यार्थ्याला इंटरेस्ट निर्माण करून दिला, आवड निर्माण करून दिली किंवा हे सोपं करून सांगितलं समजावून, तर गणित इतका चांगला विषय कुठलाच नाही. आणि योगायोगानं असं होतं की बऱ्याच वेळेला जे शिक्षक गणित शिकवतात ते जर विद्यार्थ्यामध्ये चांगल्या प्रकारे आवड निर्माण करू शकले नाही तर त्या विद्यार्थ्याचं गणित शेवटपर्यंत मग कच्चं राहतं. आणि मग पर्यायामुळं मॅथला स्किप करायला बघतात, सोडायला बघतात, मॅथशिवाय करिअर करण्याचा प्रयत्न करतात. ही मानसिकता येत्या काही काळामध्ये थोडीशी वाढताना दिसत आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रयत्न करण्याची गरज आहे. सर, गणिताबद्दल आपल्याला आवड कशी काय निर्माण झाली? मुळात मला प्राथमिक शाळेपासून जिथं मी गावातल्या शाळेत शिकत होतो तिथून जे गणिताला शिक्षक भेटत गेले तर ते व्यावहारिक उदाहरणं देऊन आम्हाला सांगायचे, विनोदातून गणित शिकवायचे. मला 11वी 12वी 10वीला जे शिक्षक भेटले तर गणितासारखा जो किचकट वाटणारा विषय विनोदी पद्धतीने शिकवायचा. त्याच्यामध्ये विनोद निर्माण केला त्यांनी, व्यावहारिक उदाहरणं दिले, त्याच्यामुळे गणितामध्ये आवड निर्माण झाली. आणि त्याच्या मुळाशी जात म्हणजे त्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते पहिल्यांदा समजावून सांगायचे. आणि कॉलेजला जे शिक्षक भेटले ते तर अगदी गणित म्हणजे असं गप्पा मारत शिकवल्यासारखं शिकवायचे, असे छोट्या छोट्या गोष्टी सांगून. त्यामुळे हसत खेळत शिकवायचे. त्यामुळे भीती राहिली नाही आणि त्याच्याबद्दल जे काही गैरसमज होते ते आपोआप दूर होऊन गेले. अच्छा सर, जोशी मॅथ क्लासेसमध्ये गणिताविषयी आपण काही वेगवेगळे उपक्रम राबवत असाल तर कोणते ते? मुळात मी जेव्हा गणिताचे क्लास चालू केले त्यावेळेला माझ्यासमोर हाच प्रश्न होता की मुलं गणिताला खूप घाबरतात. त्या काळामध्ये जेव्हा आम्ही क्लास चालू केलं त्यावेळेला मुलं गणित आणि इंग्रजी या दोन विषयामध्ये नापास व्हायचे. त्यातल्या त्यात गणित विषय 150 मार्काचा होता आणि त्याच्यामुळे 52 मार्क घेतले तरच ते पास व्हायचे. 12वीला पण बऱ्याच वेळेला गणितामध्ये मुलं फेल व्हायचे, कारण की त्याला प्रॅक्टिकल वगैरे काही असायचं नाही. 100 मार्काचं पूर्ण पेपर किंवा 150. त्यामुळे पासिंगला तिथे काही चान्स असायचं नाही. मग अशा वेळेला मुलं भीती आणि ती कंपल्सरी विषय होते. 10वीला तर गणित सोडायला पर्यायच नव्हता. 11वी 12वीला मॅक्झिमम मुलं गणित घ्यायचे. मग अशा परिस्थितीत त्याच्यामध्ये आवड निर्माण करून त्यांना ते सोपं करून मग मी बऱ्याच वेळेला काय करायचं की जे एखादं गणित मला जे शिकवायचं आहे ते शिकवण्याच्या अगोदर त्या गणिताला कुठल्या कुठल्या कन्सेप्ट लागतात त्या मी सगळं कन्सेप्ट ओळीनं सांगायचं. आणि मग ते गणित मुलं स्वतःच प्रत्येक स्टेप सांगायचे आणि त्याचं उत्तर आम्ही काढायचं. अशा पद्धतीनं मुलांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊन मी गणित शिकवायला सुरुवात केली. मग मुलांची भीती त्यातनं निघून गेली. अच्छा, जोशी मॅथ क्लासेस जवळपास आज 25 वर्ष पूर्ण झाली. रोपमहोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेला आहात. तर या रोपमहोत्सवी वर्षामध्ये आपल्याला अनेक खाचकळगे आले असतील, कटू प्रसंग आले असतील, चांगले अनुभव आले असतील. तर आमच्या प्रेक्षकांसाठी आपण विस्ताराने आपल्या वाटचालीबद्दल सांगावे. मुळात मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्लासेस सुरुवात केली. म्हणजे त्यावेळेला इथं गरज म्हणून मी करत होतो. नंतर मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. हळूहळू मग संख्या जसं वाढत गेली तसं मी माझ्या क्लासेसचा पण विस्तार केला. सुरुवातीला मी श्यामनगर भागातनं क्लासेस चालू केले. नंतर मग मी नंदी स्टॉप एरियामध्ये हॉल घेतला. त्यावेळेस मग पूर्ण लातूरमध्ये जवळपास माझं नाव झालं. मी जलांबरकर सरांचं म्हणजे जे गुरु होते त्यांचं मार्गदर्शन त्या काळामध्ये खूप वेळेला घेतलं. बरेच वेळ त्यांना भेटणं किंवा त्यांच्या क्लासमध्ये काही अनुभव घेतले. आणि मग नंदी स्टॉप एरियामध्ये जेव्हा माझा क्लास चालू झाला त्यावेळेला माझं सर्वत्र नाव झालं. त्यानंतर मग क्लासेसची स्वतःची इमारत गणेशनगरला झाली. आणि मग कालांतरानं जेव्हा क्लासेस
सगळे क्लासेस उद्योग भवनमध्ये आले. त्याला मग उद्योग भवन एरियामध्ये सुद्धा मी क्लास शिफ्ट केला. तिथली इमारत सोडून दिली मी आणि नंतर मग नवीन इकडं क्लास चालू केला. त्या मध्यंतरीच्या काळामध्ये अक्षरशः म्हणजे 1996 पासून ते 2004 पर्यंत फक्त बोर्ड पॅटर्नवरच परीक्षा व्हायची. म्हणजे CET वगैरे असे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नव्हते. त्या काळामध्ये कन्सेप्च्युअल नॉलेजला खूप महत्त्व होतं. मग आम्ही त्या दृष्टीने खूप प्रयत्न केले. नंतर CET आले. CET आल्यानंतर मग आमचं पॅटर्न आम्हाला बदलावं लागलं. पण त्या पॅटर्नमध्ये आम्ही टिकलो कारण की आम्ही आमच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करून घेतला. CETसाठी वेगवेगळे क्वेश्चन्स तयार केले, काही पुस्तकं तयार केले. ते करून आम्ही 2004 ते जवळपास 2012-14 पर्यंत आम्ही क्लासेस मध्ये सातत्यानं तो काळ अत्यंत चांगला होता. इंजिनिअरिंगसाठी खूप चांगला काळ म्हणता येईल. त्याच्यानंतर मग 2 वर्षांमध्ये तरी JEE आली. त्यातही आम्ही खूप प्रयत्न करून परफेक्शन मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर पुन्हा CET JEE अशा दोन्ही परीक्षा आहेत. आता थोडंसं मॅथमॅटिक्सकडे मुलांचा कल थोडंसं कमी होताना दिसत आहे. त्याच्यामध्ये काही मुलं मग डिप्लोमाला जातात, काही मेडिकल ग्रुपिंग करण्यासाठी जातात. नंतर थोडंसं या काळामध्ये प्रमाण कमी दिसतं. आज इंजिनिअरिंगच्या जागा थोडीशी रिकामी राहतात. परंतु येत्या काही काळामध्ये परिस्थिती बदलेल. आता चांगलं IT सेक्टरमध्ये, कम्प्युटरमध्ये किंवा नवीन इंजिनिअरिंगचे ब्रँचेस निघतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स. त्याच्यामध्ये आता मुलांना खूप चांगले करिअर उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे इंजिनिअरिंगचं डिमांड आता येत्या काही वर्षात नक्की वाढेल कारण की मेडिकलमध्ये खूप लिमिटेशन आहेत, खूप मर्यादित जागा आहेत. त्यामुळे किती जरी प्रयत्न केले तरी सगळ्यांचा नंबर लागणं शक्य नाही. त्यामुळे मी नेहमी मुलांना सांगत असतो की दुसरा पर्याय जरी कमीत कमी तुम्ही ठेवा. निवड ते एकाच पर्यायावर अवलंबून राहू नका. कदाचित समजा प्लॅन B आपण जसं तयार ठेवतो, मेडिकलसाठी प्रयत्न करा, तयारी करा. परंतु नाही नंबर लागला तर दुसरा ऑप्शन म्हणून तुमच्याकडे इंजिनिअरिंग उपलब्ध असलं पाहिजे. त्यासाठी गणित विषय सोडू नका. आणि गणित विषय घेतला त्याचा फायदा फिजिक्सला, फिजिकल केमिस्ट्रीला पण होऊ शकतो. बाकीच्या विषयामध्ये जे गणित लागतं तर ते सुद्धा खूप सोपं जातं. त्यामुळं सायन्सला येणाऱ्या मुलांनी शक्यतो गणित सोडू नये यासाठी आमचा आग्रह असतो. भले तो मग मेडिकलला जाईल, इंजिनिअरिंगला जाईल किंवा पुढं त्याला कॉम्पिटेटिव्हच्या तयारी करायची असेल समजा तर त्यासाठी सुद्धा गणिताची गरज खूप चांगल्या प्रमाणात लागते. म्हणून गणित विषय निश्चित ठेवावा असं मला वाटतं. सर, आपल्या क्लासेस संघटनेच्या वतीने आपण उद्योग भवन परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवणे असतील किंवा असं वृक्षारोपण असेल असे वेगवेगळे उपक्रम घेतले. कारण काय उद्योग भवन हा म्हणजे पूर्वी असे उपद्रवक्षम असा भाग होता म्हणून प्रसिद्ध व्हायचे. अनेक प्रकार व्हायचे इथे, परप्रांतीय विद्यार्थी यायचे. तर त्यासाठी आपण काय केलं? उद्योग भवन एरियामध्ये जेव्हा क्लासेस चालू झाले त्यावेळेला जवळपास एक करत आज 70 क्लासेस या भागामध्ये आहेत. छोटे मोठे, काही मोठ्या अकॅडमी आहेत, काही इंडिव्हिज्युअल क्लासेस आहेत. तर त्या सगळ्या क्लासला येणारे विद्यार्थी जवळपास सकाळी 5 पासून रात्री 10 पर्यंत विद्यार्थी येतात, मुली असतात. तर त्यांच्या सुरक्षितेसाठी मग आम्ही प्रशासन, शासन ह्या सर्वांशी संपर्क साधून या ठिकाणी कसं सुरक्षित कसं राहील त्यासाठी CCTVचा उपयोग किंवा ह्या भागामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी काही वृक्षारोपण असे उपक्रम पण आम्ही राबवले. कोचिंग क्लास संघटना म्हणून त्याच्यामध्ये माझा बराच सहभाग त्यामध्ये राहिलेला आणि त्याचा निश्चित फायदा झाला. आम्हाला प्रशासनानं, पोलीस डिपार्टमेंटनं सहकार्य केलं, शासनाने पण आम्हाला मदत केली. त्या अनुषंगाने आज लातूर पॅटर्न खूप मोठ्या प्रमाणात या एरियामध्ये जरी असला तरी त्याचा फायदा लातूरच्या इकॉनॉमीमध्ये लातूर पॅटर्नचा खूप मोठा भाग आहे. कारण की अनेक विद्यार्थी बाहेरगावून इथे शिकायला येतात, इथं रूम घेऊन राहतात, हॉस्टेल, मेस हे सगळे व्यवसाय क्लासेसच्या अनुषंगाने चालतात. त्यामुळे लातूरची इकॉनॉमी डेव्हलप होत राहते. त्यामुळं सगळ्यांचंच हे काम आहे की हे पॅटर्न टिकला पाहिजे. त्यासाठी आमच्यासोबत सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, ट्युशन क्लासेस संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर आपली निवड झालेली आहे. तर आपल्याला एक राज्य पातळीवर काम करण्याची संधी उपलब्ध झाली. तर त्याचं काय स्वरूप आहे आणि आपल्याला कुठली जबाबदारी आहे त्या संघटनेत? तर पूर्वी कोचिंग क्लासेसची महाराष्ट्र पातळीवर एक संघटना होती ज्याला PTA असं म्हणतात, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन. पण जरा काही प्रश्न असे आहेत GST सारखे वगैरे जे राज्य पातळीवर सोडणार नाहीत. केंद्र सरकारबरोबर आम्हाला त्यासाठी बोलणं करणं गरजेचं आहे. म्हणून ऑल इंडिया लेवलची एक संस्था असली पाहिजे कोचिंग क्लासेस. कारण की क्लासेस हे सगळीकडे आहेत, कोटाला आहेत, हैदराबादला आहेत, लातूरमध्ये. त्या सगळ्याचं कुठेतरी कॉर्डिनेशन राहावं म्हणून CFI नावाची एक संघटना ज्याला आपण कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणतो. तर त्याच्याशी आम्ही संलग्न व्हायचं ठरलं PTAनं, महाराष्ट्राच्या संघटनेनं. आणि मग त्या संघटनेमध्ये मला महाराष्ट्रामध्ये ॲडवायझर म्हणून त्या ठिकाणी संधी मिळाली, स्टेट ॲडवायझर म्हणून CFI कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया. तर त्या CFIची भूमिका जी आहे की क्लास संचालक जो आहे तो सक्षम झाला पाहिजे. त्याच्यासाठी मग
त्याला उभं राहण्यासाठी लोन प्रोव्हाइड करणे, विद्यार्थी जे समजा गरीब असतील तर त्यांना लोनची स्कीम अवेलेबल करून दिली, इन्स्टिट्यूट डेव्हलप करून देणे, इन्स्टिट्यूटसाठी ॲप उपलब्ध करून देणे, त्यांना टेक्निकल सपोर्ट असेल किंवा स्टडी मटेरियलच्या माध्यमातून कोचिंग फेडरेशन हे काम करतं. त्या म्हणजे कोचिंग क्लासच्या शिक्षकाला पाठबळ देण्यासाठी ही संघटना काम करते. म्हणून आम्ही त्या संघटनेशी संलग्न झालो आणि त्याचे एक उपक्रम आम्ही आता लातूरमध्ये पण चालू करत आहोत. सर, सुधाकरराव जोशी म्हणजे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक सामाजिक संघटनांमध्ये आपण भाग घेता, लायन्स क्लबमध्ये आहेत, आपण वेगवेगळे कार्यक्रम घेता. तर मध्यंतरी एका गरीब विद्यार्थ्याला आपण मदत केली. तर अशा मदतीच्या संदर्भात एक थोडक्यात आपण माहिती सांगावी. मुळात माझा जो पिंड आहे, म्हणजे मी अत्यंत गरीब परिस्थितीतून आले असल्यामुळं मी शिक्षण घेत असताना अनेक लोकांनी मला सहकार्य केलं. तर त्याची जाणीव ठेवावी ह्या उद्देशानं आपल्याकडे जे उत्कर्ष गरीब विद्यार्थी येतात त्यांना शिकायचं आहे, पण पैशाची अडचण आहे, अशा लोकांना मदत करण्याचं पहिल्यापासूनच आपण धोरण ठेवलेलं आहे. दरवर्षी आपण 1-2 विद्यार्थी असे क्लासमधले चांगले किंवा बरेच वेळा क्लासमधले विद्यार्थी नसतात, पण ते आपले बाहेरचे काही स्टुडंट असतात, त्यांना आपण सपोर्ट करतो, शिक्षणाला मदत करतो. त्यात बरेच वेळेला फक्त इंजिनिअरिंगच म्हणून नाही, काही मेडिकलच्या मुलांना पण आपण मदत केली. पूर्वी अशा पेपरमधून अशा बऱ्याच बातम्या आल्या होत्या. आता आपण ते करत असतो. त्याचा उद्देश एकच आहे की शिक्षणामुळे पण म्हणजे पैशामुळे कोणाचं शिक्षण आवडू नये, त्याचं पुढे चांगलं करिअर झालं पाहिजे. तो चांगला सुधारला तर त्याचं कुटुंब सुधारेल, पर्यायानं समाज देश सगळ्याचंच आपण चांगलं काम करतो. आणि मला नेहमी वाटतं की आपल्याला जी संधी मिळते सामाजिक कार्य करण्यासाठी, मला स्वतःहून कुठलं काम करणं होत नाही, परंतु लोक चालून येतात, अडचणी समोर मांडतात आणि मग आपण ते सोडण्यासाठी प्रयत्न करतो. अनेक ज्या चांगल्या सामाजिक संघटना आहेत जिथे की सामाजिक काम केलं जातं, त्याच्याशी जोडण्याचा योग आला, त्या माध्यमातूनही काम करता आलं. कारण की एकटा आपण पुरेसं होऊ शकत नाही, सोबत जर पाठबळ मिळालं तर अजून चांगलं काम आपण करू शकतो. म्हणून थोडंसं सामाजिक संघटना, भारत विकास परिषद, लायन्स क्लब या माध्यमातून थोडंसं काम करायचा प्रयत्न जसं वेळ मिळेल तसं करतो. अर्थात वेळ खूप कमी मिळतो, पण प्रयत्न चालू असतात. सर, आपण एका विद्यार्थ्याला दत्तक घेतले आहे, काल परवाच एक त्याची बातमी पण आलेली का, त्याच्याबद्दल थोडं सांगा काय ते विस्ताराने. मुळात असं झालं की तो विद्यार्थी त्यांच्याकडे नाव त्याचं शेखर माने म्हणून तो विद्यार्थी 2 वर्ष आमच्याकडं क्लासला होता. लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्यक्ष संपर्क कधी झाला नाही, पण तो व्हॉट्सअपवरतून क्वेश्चन विचारायचा, बऱ्याच वेळेला ऑनलाईन तो लेक्चर अटेंड करायचा आणि समोर जेव्हा क्लास चालू असायचा त्यावेळेला मला नेहमी भेटायचं आणि समोर बसायचं एकदम. मला वाटायचं की ते तो खूप खोदकरू आहे. आणि अचानक रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगचे ॲडमिशन डिक्लेअर झाले त्यावेळेला तो मला भेटायला आला. मग मी त्याला सांगितलं की तू बस इथं क्लासमध्ये, मला आता बॅच आहे, मी घेऊन येतो, मग आपण नंतर बोलू. तो तासभर बसला. मग मी त्याची सगळी चौकशी केली, किंवा नेमकं काय करतोस काय नाही. माझ्या असं लक्षात आलं की तू उदगीर म्हणलं का छोट्याशा वस्तीमध्ये राहतो, आई वडील तिकडं रायगड जिल्ह्यात वगैरे कर्जत वगैरे त्या भागात अगदी म्हणजे गवंडी काम, मजुरी या टाईपचं काम करतात. 3 भाऊ आहेत. मग त्या मोठ्या भावानं तर शिक्षण पैसा नसल्यामुळे सोडलं आहे. मग हा शिकतो आहे इथे, त्याचा मामा आहे लातूरमध्ये, तो त्याला मदत करतो. क्लासेसमध्ये मग आपण आल्यानंतर आपण त्याला फीस जेवढं काही आमचा खर्च लागतो तेवढं सोडून बाकीची फीस त्याची माफ केली. तो शेवटी आला की मग आता 3च दिवस आहे ॲडमिशनला आणि माझ्या वडिलाचं ऑपरेशन झालेलं आहे, नाकाचं वरील घरी आहेत, आई एकटी काम करते आणि मला पैशाची अडचण आहे, काही तुम्ही मदत करू शकाल का. मग मी त्याचं सगळं चेक केलं, त्याचा कुठे नंबर लागला आहे काय सगळी माहिती काढली, नेमकं त्याला किती फीस आहे. तर योगानं असं की तो गव्हर्नमेंट कॉलेजला त्याचा नंबर लागला, त्यामुळे त्याची फीस ऑलरेडी कमी. त्यातही पुन्हा TFWS स्कीम म्हणजे ट्युशन फी वेअर स्कीम, त्याच्यामध्ये त्याला पुन्हा 20% फीस भरावं लागते. जेमतेम 10,000 मध्ये त्याचं ॲडमिशन झालं. तर ते 10,000 रुपये त्याला दिले तर त्याला खूप आनंद झाला. मुलगा खूप खुश झाला की एका योग्य व्यक्तीला आपण मदत केली आणि त्याच्यामधून त्याचं शिक्षण पुढे होत आहे. ह्याचा इतका आनंद दुसरा कुठला नाही. अच्छा सर, मध्यंतरी कोरोनामुळे बऱ्याचशा क्षेत्राला फटका बसला, तसा शैक्षणिक फटका तुम्हाला ट्युशन क्लासला सुद्धा झाला. तर त्याच्या संदर्भात आपण कशा पद्धतीने उपक्रम राबवले क्लासेसचे. कोरोना काळामध्ये शिक्षण पूर्णतः बंद होतं, पण ऑनलाईन शिक्षण चालू केलं. पण ऑनलाईन शिक्षण जेव्हा चालू झालं त्यावेळेला विद्यार्थ्यांसाठी पण ते नवीन होतं ऑनलाईन आणि आमच्यासाठी पण नवीन होतं. त्यामुळे आम्हाला बदल करायला सुरुवातीला थोडासा त्रास झाला 2-4 महिने.
मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, कारण की क्लासमध्ये प्रत्येक शिकवणं वेगळं आणि रेकॉर्डेड व्हिडिओ तयार करून ते मुलांना पाठवणं, त्यासाठीची मेंटॅलिटी, त्यासाठी जे काही म्हणजे स्क्रीनच्या समोर आपण ते बोलणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला ॲडजस्ट करायला 2-4 महिने लागले आणि मुलांना पण आमच्या शिकवण्याची तशा प्रकारची सोय करून घ्यायला वेळ लागला. परंतु वर्ष 1.5 वर्ष आम्ही तो उपक्रम चालवला. काही प्रमाणात आर्थिक फटका जरूर बसला, परंतु शिक्षण बंद पडू दिलं नाही. आम्ही आमचे सगळे विद्यार्थी जे होते ते आम्ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जोडून घेऊन त्यांना जवळपास 1.5 वर्ष 18 महिने त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं. त्यातनं त्यांनी घरी बसून अभ्यासही केला, डाऊट विचारले, त्याच्यातनं त्यांची प्रगती झाली आणि आता चांगल्या कॉलेजला त्यांचे नंबर पण लागत आहे. अच्छा सर, शेवटाकडे जाताना एक आपण गणित दिवस म्हणून काय संदेश देणार आहात? एवढं निश्चित सांगेल की ज्याचं गणित चांगलं आहे त्याचं जीवनात गणित पण चांगलं असतं. त्याच्यामुळं गणिताकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी दशेत तर गणिताकडं निश्चित म्हणजे गणित हा महत्त्वाचा विषय आहेच आहे. आणि कॅल्क्युलेशन किंवा भूमितीसारखे विषय किंवा अल्जेब्रा हे गणितातले वेगवेगळ्या जे शाखा आहेत. गणितामध्ये अनेक करिअर होऊ शकतात. म्हणजे सायन्समध्ये येणारा विद्यार्थी असेल, कॉमर्समध्ये, आर्टमध्ये, प्रत्येक ठिकाणी गणित आहे. आर्टला पण गणित आहे, कॉमर्सला आहे, सायन्सला असं कुठलंच शाखा नाही तिथे की गणित नाही. त्याच्यामुळं गणित जर का अवघड जात असेल तर त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेऊन ते कसं सोपं होईल याचे प्रयत्न करा. आणि गणिताच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षा असेल, इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक किंवा जिथं टेक्निकल गोष्टी नॉलेज लागतं त्या ठिकाणी गणिताचं खूप उपयोग आहे. व्यवहारात तर गणित लागतंच आहे. अगदी म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपले सगळे व्यवहार, आपली खरेदी विक्री, पैसा, या सगळ्या समूह गोष्टी गणिताशी संबंधित आहेत. त्यामुळे गणित ज्याला कळलं त्याला जीवनाचं गणित पण नक्की समजू शकेल असं मला वाटतं. सुधाकर जोशी यांनी आपल्या व्यस्त आणि वेळाचा वेळ काढून गणित दिवसाबद्दल आणि आपल्या एकंदर क्लासेसबद्दल आमच्या प्रेक्षकासाठी विस्ताराने माहिती सांगितली. याबद्दल माध्यम वृत्त समूहातर्फे मी जोशी सरांचे मनापासून आभार मानतो. आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला सुदर्शन कंजे यांनी सहकार्य केले, त्याबद्दल सुद्धा त्यांचं आभार मानतो. धन्यवाद. माध्यम वृत्त सेवेच्या श्री गोपाळराव कुलकर्णी यांनी आज गणित दिवसाच्या निमित्तानं आमची मुलाखत घेऊन क्लासेसचे आमचे उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि आम्हाला एक संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल जोशी क्लासेसतर्फे आपले खूप आभार. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.